हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा स्वागत करते लाईफ विथ वर्षाज लाईफस्टाईलमध्ये। आशा करते सर्वजण मस्त असाल, मजेत असाल। आणि आज व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर आज व्हिडिओ असणार आहे इव्हिनिंग रुटीनचा। माझ्या घरातलं इव्हिनिंग रुटीन कसं असतं हे तुमच्यासोबत शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। काय काय शूट करते आणि काय काय तुमच्यासोबत शेअर करते हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे व्हिडिओ अपलोड झालेल्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। दुपारी झोपेतून उठले आणि वाजले होते जवळपास 4 वाजतच आले होते। 4ला 5च कमी होते। आवरलं, फ्रेश झाले आणि हॉलमध्ये गेले तर दादा लाडूसोबत मस्ती करत बसला होता। मम्मी पण चहा करत होती। कोणीतरी आलं होतं पप्पांच्या फ्रेंड, तर त्यांच्यासाठी चहा करतच होती। तर मग मी म्हटलं माझ्यासाठी पण चहा कर। चहा घेण्यासाठी कुठलीही वेळ नसती, मला तरी नाही लागत। कुठल्याही वेळेला मी चहा घेऊ शकते। आणि थोड्याच वेळात दादानी लाडूला लगेचच वहिनीकडे दिला, कारण लाडूच्या मावशीचा आणि आजीचा फोन आलेला होता। तर तो त्याच्या आजीसोबत आणि मावशीसोबत फोनवर बोलत होता। अर्थात त्याला काही बोलायला येत नाही अजून, पण त्याची मावशी आणि आजी त्याच्यासोबत गप्पा मारत होत्या। मी 1-2-3 मिनटं तिथं बसले आणि चहा झाला होता म्हणून आले। तर मी चहा फुलपात्र्यामध्ये घेते। तुमच्यापैकी कोण कोण चहा फुलपात्र्यामध्ये घेतं हे मला कमेंट करून नक्की सांगा। कधी कधी कपामध्ये पण घेते। आणि मी चहासोबत टोस्ट खाल्ले। माऊ आणि मी आम्ही दोघींनी चहा आणि टोस्ट खाल्लं आणि नंतर मग मी कामाला सुरुवात केली। थोडंसं किचनमध्ये आवरावर केली, भांडे वगैरे घासून घेतले, कट्टा क्लीन केला। तोपर्यंत वहिनी पण किचनमध्ये काहीतरी करायला आली होती। तिने थोडंफार काहीतरी तिच्यासाठीचा बहुतेक चहा केला होता तिथे आणि मिक्सरमधून काहीतरी वाटून काढत होती। संध्याकाळी नॉनव्हेज होतं त्यामुळे मम्मी त्याची तयारी करत होती। तोपर्यंत 5 वाजले आणि 5 वाजले तर मग म्हटलं आता आपण कपडे वगैरे घडी करू। सगळे कपडे घेतले, गोळा करून आणले बेडरूममध्ये आणि कपड्यांच्या घडी करायला घेतली। खूप सारे कपडे होते। बाळ आहे 2-2, त्यांचे कपडे वेगळे, घरातले एवढे सगळे माणसं आहेत त्यामुळे त्यांचे कपडे वेगळे, असे खूप सारे कपडे झाले होते। कपडे गोळा करून आणले, घडी केले आणि प्रत्येकाचे त्याच्या रूममध्ये ठेवले। आणि मग मी एक अर्धा तासासाठी म्हणून टेरेसवर फिरायला गेले। एवढा छान पक्ष्यांचा किलबिलाट येत होता। खूप छान वातावरण झालेलं होतं। पाऊस नव्हता पण पावसाचं वातावरण झालं होतं थोडंसं, त्यामुळे खूप छान झालं होतं। एवढं निसर्गमय वातावरण झालं होतं आणि हे तो पक्ष्यांचा किलबिलाट आणि हे इतकं छान वातावरण बघून खूप छान वाटलं। थोडा वेळ फिरले आणि फिरून परत खाली आले। तर खाली आल्यानंतर आवरलं, कारण गावात जायचं होतं मला आणि दादाला माऊला घेऊन हॉस्पिटलमध्ये। तर तिला काय झालं होतं काय नाही हे तुम्हाला मी पुढे सांगतेच। खाली आले तर आवरलं आणि तोपर्यंत वहिनी स्वयंपाकाला लागली होती। तिने भाकरी करायला घेतल्या होत्या। भाकरी ती करत होती आणि आम्ही निघालो। तर माऊला लूज मोशन होत होते म्हणून आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होतो। मी आणि दादा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो। खाली आले तर आपलं काम चालूच होतं शॉपचं। इथे तुम्ही पाठीमागं बघू शकता काम चालू आहे शॉपचं। शॉप कशाचं होणार आहे, काय होणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या आपल्या अपकमिंग व्हिडिओमध्ये नक्की समजेल। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला रोज बघावे लागतील आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करावं लागेल। तर ते तुम्ही नक्कीच करून ठेवाल ही मला गॅरंटी आहे। आणि रोडने जाताना थोडंसं शूट घेतलं। हे आहे माझं कॉलेज, जे की दादा पाटील महाविद्यालय कर्जत, जिथे सैराट पिक्चरचं शूटिंग झालं होतं आणि A++ ग्रेडचं रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे। खूप छान कॉलेज आहे आणि गावची यात्रा येते आहे जवळच। एक 3 ते 4 दिवसावरच यात्रा आली आहे। तर यात्रेसाठीची ही तयारी, लोकांची पाळणे, शॉप, एक 2-3 दिवसाची मोठी यात्रा असते आणि गावचा सगळ्यात मोठा यात्रेचा सण म्हटला तरी चालेल। ह्या गावाला धाकटी पंढरी म्हणून संबोधलं जातं, म्हणून खूप मोठी यात्रा भरते। तर ते थोडंफार शूट घेतलं। हॉस्पिटलमध्ये गेलो, माऊचं वजन, उंची केली, डॉक्टरांना दाखवलं, चेकअप करून घेतलं। गोळ्या औषधं घेण्यासाठी दादा मेडिकलमध्ये गेला होता। तोपर्यंत आम्ही तिथेच वेटिंग एरियामध्ये बसलो होतो। रडली होती त्यामुळे तिचा चेहरा बघा कसा झाला होता। घरी वापस येईपर्यंत आम्हाला अंधार झाला होता। पूर्ण अंधार नव्हता पण नुकताच अंधार पडायला लागला होता। तर हे संध्याकाळी येतानाचं व्ह्यू होता।
येतानाही परत मी थोडंसं हे शूट घेतलं आणि म्हटलं ते तुम्हाला दाखवावं. घरी आले तर वहिनी सगळा स्वयंपाक वगैरे झालेला होता. मग माऊला खाऊ घातलं, मी जेवले आणि बराच वेळ धिंगाणा मस्ती केली. मग ती झोपली आणि ती झोपली, नंतर मी पण झोपले. हे असं होतं माझं इव्हिनिंगचं रुटीन. तर तुम्हाला ते कसं